आता बघूया जिवती येथील बातमी। चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुका हा अतिदुर्गम तालुका आहे। हा तालुका तेलंगणाच्या सीमेवर आहे। या ठिकाणी कार्यरत असलेले तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी जिवती आणि गोंडपिंपरी येथील स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सहभागाने चुना नावाचा लघु चित्रपट तयार केलाय। लोकशाही बळकट करत मतदानासंदर्भात जनजागृती व्हावी याकरिता हा लघुपट तयार करण्यात आलाय। लघुपट देशभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये चर्चेला गेला। दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चुनावला नामांकन प्राप्त झाले होते आणि यंदाच्या फिल्मफेअर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चुनाव ही बेस्ट सोशल थीम फिल्म ठरली आहे। आतापर्यंत लघुपटाने अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळविले आहेत। आता हा लघु चित्रपट थेट न्यूयॉर्क येथे प्रदर्शित होणार आहे। 1 जूनला होणाऱ्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये चुनाव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे। तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी या आधी 3 लघु चित्रपटांची निर्मिती केली आहे। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्मकथा हा चित्रपट सुद्धा आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे। यासोबतच जिवती इथल्या आदिवासी संस्कृतीवर आधारित द लॉस्ट पॅराडाइज नावाच्या चित्रपटावर काम सुरू असून त्याचे प्रथम स्क्रीनिंग जिवती येथे करण्यात आले आहे। दरम्यान दिग्दर्शक आणि जिवती तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया। चुनाव ही जी एक शॉर्ट फिल्म होती, आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्रासाठी जिवती तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ती फिल्म तयार केली होती। त्याचं लेखन आणि दिग्दर्शन मी केलं होतं आणि त्यातले जेवढे पण कलाकार होते हे सगळे जिवती आणि गोंडपिंपरी या दोन्ही तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी त्यामध्ये अभिनय केला होता। आणि नुकतंच चुनावचं सिलेक्शन न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये झालेलं आहे आणि येत्या 1 जूनला ही फिल्म न्यूयॉर्कमध्ये दाखवली जाणार आहे आणि ही अतिशय प्रेस्टिजियस अशा या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये चुनावची स्क्रीनिंग होणं ही खरंच एक आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि हे सर्व यश आहे त्या स्थानिक कलाकारांचं ज्यांच्या कलागुणांनी ही फिल्म सत्यात उतरू शकली। आणि आमचे जिल्हाधिकारी साहेब माननीय विनय गौडा साहेब ज्यांनी या फिल्मसाठी आर्थिक सहाय्य आणि बाकी सगळ्या परमिशन्स उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे त्यांचे पण आम्ही या फिल्मच्या यशासाठी आभार मानतो।